सर्वप्रथम तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मिळाल्याबद्दल हार्दिक स्वागत, अभिनंदन, धन्यवाद। आज जे आपले वार्डातले किंवा प्रभागातले जे प्रश्न आहेत, तुमच्या प्रभागात सर्वात मोठा प्रश्न असा आहे, मानपाडा हा घोडबंदर रोडचे घोडबंदर रोडवरची वाहतुकीच्या प्रश्नाबद्दल आपण काय विचार केला? हो, घोडबंदर रोडच्या वाहतुकीचा हा तर महाराक्षसी प्रश्न आहेच। कारण वर्षानुवर्ष म्हणजे अनेक वर्ष झाले तिथला वाहतुकीचा प्रश्न काय, वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचा प्रश्न काही सुटतच नाही। आता त्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात। आता सध्या तर फ्लायओव्हर होत आहेत, मेट्रो होते, ते देखील कारण आहेच। परंतु त्यापूर्वी म्हणजे काही कारण नसताना देखील तिथे म्हणजे टाइम मॅनेजमेंट जे म्हणतात, वाहतुकीचं टाइम मॅनेजमेंट ते खूप महत्वाचं आहे। जर ते टाइम मॅनेजमेंट पाळलं तर प्रत्येकाच्या वेळा धरून आपण त्या अनुसरून जर गाड्यांचं नियोजन केलं सोडण्याचं किंवा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, तर वाहतुकीवर नियंत्रण करता येऊ शकते। प्रदूषणाचा विषय काढला, बरोबर? त्या प्रदूषणावर मग आपण काय नियोजन? प्रदूषणावर नियोजन आहे ना। प्रदूषणावर सांगायला मला आवडेल की थोडक्यात म्हणजे पर्सनली असलं तरी पण ते सामाजिकच आहे। माझ्या मिस्टरांनी जे आहे ना, पोल्युशन कंट्रोल सिस्टीम असा एक प्रकल्प तयार केलेला आहे। त्याच्यावर अनेक वर्ष त्यांनी काम केलंय, त्याचं त्यांच्याकडे पेटंट आहे। आम्ही महानगरपालिकेच्या नगरसेवकांना ती गोष्ट सांगितली देखील की आपण असं करूया, पण तितकंसं त्यांनी काही इंटरेस्ट दाखवला नाही। कारण कसं उडूड देव तर हो हो लावलं आणि त्याच्यानंतर मग काही नगरसेवकांनी तर आम्हाला आश्चर्याचे धक्के देणारे उत्तरं दिलेत की तो आम्हाला असं वाटलं की तो प्रकल्प कधी लागेल की नाही, तरी पण आम्ही हार मानलेली नाहीये। कोणी नाही लावलं तरी आम्ही असे कोणते मुद्दे घेऊन जातात मतदारांसमोर? हा, तुम्ही म्हणताय तर तो थोडासा मी हे करेन। मी तिथे नवीन नाहीये, कारण मी तिथे जन्म घेतला, तसं मी तिथे लग्न झाल्यानंतरही मी तिथे राहत आहे। 25 वर्ष राहिली। आता सध्या रिसेंटली आम्ही काहीतरी शिफ्ट झालोय, पण माझं येणं जाणं तिथे आजही आहे। आणि मतदारांचा सामना करण्यासाठी सुद्धा ते पहिली वेळ नाहीये, कारण आम्ही अनेक मतदानामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे। उमेदवारांच्या मागे उभे राहिलेलो आहे, त्यांच्या समस्या तेव्हाही जाणून घेतल्या, आजही जाणून घेतल्या। आणि मला त्यांना मतदारांना आश्वासन करा, म्हणजे ज्या पद्धतीने आज मतदार किंवा सर्वसामान्य नागरिक समस्यांना तोंड देतोय, समजा शाळा नाहीयेत व्यवस्थित, शाळा होत्या त्या पाडल्या, दुसरी गोष्ट आरोग्य केंद्रे नाहीयेत नीट, म्हणजे सर्व व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे विस्कळलेली आहे आणि विस्कळीत झालेली आहे। आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना त्या समस्यांना तोंड द्यावं लागते की आता जवळ ज्या होत्या आरोग्य केंद्रे जागेवर होते ते पाडण्यात आले, आता त्यांना कुठेतरी कान्याकोपऱ्यात टाकलेले सरकारी दवाखान्यांमध्ये जावं लागतंय। शाळा सुद्धा काही ठिकाणी शाळा एकदम पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहे, कुठेतरी कान्याकोपऱ्यामध्ये शाळा टाकलेल्या आहे। म्हणजे जनतेच्या प्रश्नांच्या बद्दल कोणीही असं उत्साहित किंवा काळजी व्हावं असं वाटत नाही। जनतेचा प्रश्न हा उदासीनतेकडे गेलेला आहे आणि फक्त एक जे सत्ता आहे, सत्ताधाऱ्यांचा एक वेगळा हे उभा राहिलाय, काय म्हणू शकतो आपण, मनोरा उभा राहिलेला आहे। आणि सर्वसामान्य जनता ही फक्त त्यांचे चोचले पुरवण्यासाठी जो कर भरायचा आहे त्या कर भरण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे, असं माझ्या तरी निदर्शनास येते। परंतु अजून एक असा विषय आहे की महिला आणि मुली ज्या शाळेत जातात, त्या लहान मुली सुरक्षित नाही ठाण्यात, तर तुमचं असं काय नियोजन त्याबद्दल? हो, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न तर ऐरणीवरचा प्रश्न आहे। कारण महिला ही घराची मूळ आधार असते आणि शिक्षणासाठी तिला बाहेर पडावं लागतं, नोकरीसाठी तिला बाहेर पडावं लागतं। परंतु जे बाहेर नराधम फिरत असतात, वासनेच्या आहारी असतील किंवा आणखी वेगवेगळ्या याच्यानी, आता लिटरली तुम्हाला सांगायचं तर गेल्या 5-6 वर्षामध्ये साधारणपणे आपल्या महाराष्ट्रातून 2.5 ते 3 लाख महिला आणि मुली गायब झालेल्या आहेत। आता मग ह्या महिला गेल्या कुठे? महिला खरोखर स्वैराचारी असतात का? त्या घर सोडून तर कधी कुठे जात नाही। मग असं काय झालं की त्या महिला एवढ्या प्रमाणामध्ये गायब झाल्या? मग त्यांना कुठे नेऊन तिकडे चुकीच्या कामाला लावलंय का, की कुठेतरी नेऊन त्यांचं म्हणजे त्यांना मारून टाकलंय का? आता घरचे पण लोक वाट बघतात। आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जर समजा सज्ञान महिला असेल किंवा सज्ञान मुलगी असेल तर सर्वप्रथम पोलिसांचं एकच उत्तर असतं, गेली असेल कोणाबरोबर तरी पळून, बस लांछन लावलं आणि मोकळं झालं। पण खरोखर महाराष्ट्रातला प्रश्न पडलेला आहे, महाराष्ट्रात तरुणांना रोजगार नाही आणि रोजगार नाही, परत तरुण हे व्यसनाधीन होत आहे, अंमली पदार्थाचे। हो, हा प्रश्न खरोखर नक्कीच खूपच महत्वाचा आहे।
अंमली पदार्थ सर्वात महत्वाचं म्हणजे आता माझं वय आहे 54 वर्ष. मानपाड्यामध्ये माझा जन्म झाला आणि 54 वर्ष मी ओडबंदरमध्येच काढलेले आहेत. आणि तर बघितलं तर पूर्वी असा अंमली पदार्थांचा वगैरे इतका उद्रेक नव्हता, पण हल्ली अंमली पदार्थांचा उद्रेक झालेला आहे. कुणाचंच याच्यावर नियंत्रण नाही. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न तर आहे की अंमली पदार्थ येतात कुठं. दारू ही तर सर्रास अशी मुलं, म्हणजे आता दारू कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने दारूचं लोकांनी महत्व सांगितलं, त्याच्यानंतर दारू म्हणजे दारू नसून औषध असल्यासारखं त्याच्याकडे बघितलं जातं आणि सर्रास दारूचं सेवन केलं जातं. पण दारूच्या आहारी जाण्यामागे कारण असं आहे की मुलं शिकतायत, शाळा वगैरे शिकतायत. आता जेमतेम जसं त्यांच्या ऐपतीप्रमाणे आई वडील शिकवतात, शिक्षण तर घेत आहेत. शाळेच्या गेट पर्यंत अंमली पदार्थ जात आहेत. शाळेच्या गेटच्या समोर टपरीवाले अंमली पदार्थ विकत आहेत. तर याविषयी तुम्ही? हो ना, खरी गोष्ट आहे तुमची. कारण कसं माहितीये, महाराष्ट्राचा उडता पंजाब झालाय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाहीये. आणि हे अंमली पदार्थ आणतो कोण, मग ही जबाबदारी कोणाची? जर आपण ती जबाबदारी कोणाची आहे, म्हणजे पोलिसांची पण आहे, नागरिकांची पण आहे आणि राज्यकर्त्यांची पण आहे. आता खरं तर बघायला गेलं तर हल्ली गेल्या 10-12 वर्षामध्ये ज्या पद्धतीने अंमली पदार्थांचा साठा सापडतोय समुद्र किनाऱ्यावर म्हणा किंवा आणखी अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी, आणि तोही कोटींच्या म्हणजे क्विंटलच्या टनाने सापडतोय, तर ही खरोखर आश्चर्याची बाब आणि ह्याच्यावर सरकार कुठलीही ऍक्शन घेताना दिसत नाही. 2 दिवस त्याचा बोंबाबोंब होते की हा इथे सापडलं, तिथं पत्रकारांना म्हणजे न्यूजमध्ये वगैरे पत्रकारांमध्ये छोटीशी बातमी दिल्या जाते. त्याच्यानंतर लोकही आपल्या पोटापाण्याच्या खळगी भरण्यामध्ये लागलेले ते विसरून जातात आणि मग जे अंमली पदार्थ जिथे पोहोचायचे तिथे पोहोचतात आणि मग तिथे दलालांद्वारे ते शाळेतल्या मुलांपर्यंत पोहोचतात. रोजगारासाठी काय? हो, रोजगारांसाठी बघा, रोजगार उपलब्ध करून देणे काही खूप अशी अवघड गोष्ट नाहीये. इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच मिळतो. आता इलेक्शनमध्ये मी मागे पण 2012-2017च्या इलेक्शनमध्ये सक्रिय सहभाग होता माझा एक कार्यकर्ता म्हणून. आणि त्यावेळी देखील मी अनेक ठिकाणी असं बघितलंय की आता नोकरी तर म्हणजे जी मुलं आहेत समजा शाळेची वगैरे किंवा काय, ती त्यांच्या मागे फिरतातच आहे. पण त्याच्या आधी जो रोजगारांचा जो मेळावा लावला जातो, तो मेळावा असतो ठराविक लोकांचे जे कंपन्या आहेत त्या लोकांच्याकडून तो हे मागवून निविदा मागवून म्हणा किंवा ते ऍप्लिकेशन्स मागवून तिथे ते मुलांना ते प्रदर्शन करून पाठवलं जातं. ठीक आहे ना, तुम्ही ते करता, ते चांगली गोष्ट आहे, त्यांना ती वाकडण्यासारखी आहे, त्याच्याबद्दल स्वागत आहे. पण रोजगार निर्मिती म्हणजे नेमकं काय? आता मी जर चितळसर मानपाड्यामध्ये जन्म घेतलेला आहे, 54 वर्षापूर्वी जर बघितलं तर संपूर्ण विभाग हा इंडस्ट्रियल एरिया होता. फ्ल्यू इंजेक्शन कंपनी होती, ड्रम कंपनी होती, कलर केम होती, तिकडे बायर इंडिया होती, इकडे सँडोज बाग, अशी अनेक कंपन्या होत्या, भरपूर रोजगार उपलब्ध होता. परंतु भूमाफियांची त्या कंपन्यांच्या जागेवर नजर पडली आणि हळूहळू जे भूमाफियांनी जागा लाटायला सुरुवात केली, कंपन्यांना देशोधडीला लावल्या. आता टोपाजचा किती मोठा प्रश्न आहे. टोपाज कंपनी जी आहे ती ब्लेड बनवण्याची कंपनी, त्याच्यातले जे मजूर आहे त्यांना तिथून काढण्यात आलं, बिल्डरला जागा देण्यात आली आणि त्या मजुरांचे आजपर्यंत पैसे देखील मिळालेले नाहीये. ते पैसे कुठे गेलेत? मजूर आमच्याकडे येत आहेत समस्या घेऊन की मॅडम बघा आमचं असं असं झालेलं आहे आणि आम्हाला अजून त्याचे जे पेमेंट आहे, आमची जी सर्व्हिस आहे किंवा त्याचं प्रॉव्हिडंट फंड आहे, जे काय मॅच्युरिटी आहे, ते सगळं काहीच मिळालेलं नाहीये. अशा अनेक समस्या नागरिकांच्या आहे. पण त्या नागरिकांच्या समस्याकडे कोणीही लक्ष देत नाही. विकासाच्या नावाखाली फक्त एक भ्रष्टाचाराचा डोम उभा राहिलेला आहे आणि सर्वस्वी उघड्या डोळ्यांनी बघतोय. नेत्यांची खरेदी विक्री, आता खूप दूर जाण्याची गरज नाही. इलेक्शन आता सध्या चालू आहे, अजून इलेक्शन व्हायचंच आहे. त्याच्या आधी जे बिनविरोध निवडून आले, तो देखील एक भ्रष्टाचाराचा डोंब आहे आणि लोकांची गळचेपी आहे. कारण निवडणुकीचा अधिकार हा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आहे. बरं ठीक आहे, निवडणुकीचा अधिकार तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घेतलात, पण त्यांना निवडणुकीचा विरोध करण्याचा देखील अधिकार आहे की आम्हाला हा उमेदवार नको आहे. म्हणजे तुम्ही जबरदस्ती ते लादतायत, उमेदवार लादतायत. लोकांना आजही बघितलं ना तर स्थानिक लेवलवर जर गेलं ना तर जे पूर्वी होऊन गेलेले नेते आहे ना त्यांच्याबद्दलच्या लोक विचार व्यक्त करतात. त्यावेळी खरोखर खेद वाटतो की नेता म्हणून जर शुद्ध चरित्र तुमचं नसेल आणि नेता म्हणून जर तुम्हाला चांगलं म्हणून घेण्याची इच्छाच नसेल, फक्त पैसाच तुमच्यासाठी सर्व काही असेल, तर ही खूप दुर्दैवी बाब आहे. ठाण्यात अनधिकृत झोपड्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. अनधिकृत झोपड्यांमुळे जे गोरगरीब सामान्य जनता आहे
ते आपल्या जीवनाचे जे लेणे आहे ते कसे तरी ते जमा करतात आणि ते त्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे 4 लाखात 5 लाखात झोपड्या घेतात. नंतर ते अतिक्रमणवाले येऊन आणि भूमाफिया ते पैसे घेऊन फरार होतात आणि नंतर अतिक्रमणवाले येऊन महानगरपालिकेतून पाडून जातात. मग त्या लोकांनी काय करावं, त्या लोकांसाठी काय पर्याय आपल्याला? हा, त्या लोकांसाठी पर्याय बघा, आता काय झालं माहितीये का, सर्वात प्रथम तर गोष्ट ही आहे की ह्या झोपड्या जेव्हा तयार होत असतात, अनधिकृत बांधकामं जेव्हा तयार होत असतात, तेव्हा महानगरपालिकेचं प्रथम कर्तव्य असतं, तिथे स्थानिक नगरसेवकाचं प्रथम कर्तव्य असतं की ते अनधिकृत बांधकामं होऊ देऊच नये. परंतु काही चिरीमिरी घेतात, हप्ते घेतात त्यांच्याकडून आणि ठीक आहे बांधा, कारण त्यांचं दूरदृष्टी असते, त्या लोकांची जी दूरदृष्टी असते की आता ही जागा ह्या लोकांनी बांधली, नंतर आपण काय करूया, ह्याच्यावर एखादा प्रकल्प टाकूया आणि यांना आखडून देऊया आणि आपण तिथे ती जागा लाटून घेऊया. म्हणजे याच्यामध्ये पण ते नेत्यांचा स्वार्थ असतो. आता ही गोष्ट मी सारखी सारखी नेता म्हणते, पण उद्या मी पण नेता होणार आहे आणि हे भान मला आजही आहे. मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड बोलते की मी असं काहीही होऊ देणार नाही. कडक कार्यवाही करताना, शिस्त लावताना, कडक कार्यवाही करताना माणसाने मागे पुढे पाहू नये, कारण तेव्हाच जर त्याची झोपडी मोडली तर तो बिचारा, त्याचे नुकसान होणार नाही ना. तुम्ही त्याला 5-10 लाखात ते घर घेऊ देता आणि त्याच्यानंतर त्याचं घर तोडलं जातं, तो बिचारा ते 5-10 लाख पण जातात, त्याचं आयुष्य बर्बाद होतं, तो कुठेतरी मग नंतर कुठे जाणार. आज तुम्ही बघितलं असेल ब्रिज खाली सर्रास असे कुटुंब, सर्रास असे लोक झोपलेली दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, आमच्यासारख्यांची एखादं वाहन जर रस्त्यावर पार्किंग नसेल, असं नसेल साईडला, त्याच्यावर फाईन मारल्या जाते. पण जे ब्रिज खाली झोपणारे आहेत, जे गुजरातवरून आलेले, तिकडे माजिवडा ब्रिज खाली बघा किंवा आणखी कुठे कुठे बघा, ते 7-7, 8-8, 10-10 वर्ष झालेले आहेत, ते तिथे चुला मांडतायत, लिटरली तुम्हाला सांगते ना, आग पेटवतायत तिथे आणि तिथे जेवण बनवतात, वर्षानुवर्ष तिथे राहतात. आता ती जागा बिन भाड्याची त्यांना वापरायला दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये. गुजरातचे आलेले, ठीक आहे ना, आज तुम्ही त्यांच्यावर दया करताय की हे सेटिंग आहे, हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी आता तुम्हाला सांगते, मागच्या 15 दिवसातली गोष्ट, मी जेव्हा ते भिवंडी रोडला जात होती त्या टायमाला त्या रोडच्या कडेला आणि त्या भिंती आहेत समजा त्या प्रॉपर्टीवाल्याच्या, त्याच्या मधला जो पॅसेज आहे तिथे संपूर्ण म्हणजे जेसीबी वगैरे लावून त्या जागा एकदम स्वच्छ करण्यात येत होत्या. मी थोडंसं आश्चर्याने बघितलं काय चाललंय. परत दुसऱ्या वेळेस जेव्हा मी 8 दिवसांनी गेली त्याच्यानंतर बघितलं तर तिथे ते काय म्हणतात टेडी बिअर वाले आणि खेळण्यावाले तिथे बसलेले आहेत. आता मला एक समजत नाही, तो गरीब जर आहे टेडी बिअर वाला, तर एक टेडी बिअरची किंमत आहे 2,500 ते 3,000 रुपये किंवा 5,000 रुपये. मग एवढे मोठे मोठे भांडवल तो आणतो कुठून? म्हणजे हे देखील तिथे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते जागा त्यांना दिल्या जात आहेत, त्या जागेचं ते भाडं घेत आहेत आणि या लोकांना नोकरी देऊन तिथे ठेवल्या जाते. म्हणजे जागा कशा प्रकारे लाटल्या जाते, भूमाफियांचा कसा एकदम हैदोस माजलेला आहे ठाणा मुंबईमध्ये, हे आपल्याला उघडपणे दिसतंय. आणि या बाबतीमध्ये लोक उदासीन आहे, सगळ्यात दुर्दैवाची. नाही, आज ठाणे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाणे, कारण एकनाथ शिंदे ठाणे असं म्हणून ओळख. आणि आज आपल्या समोर महायुतीचा असा उमेदवार आहे, तर आपल्याला काही आव्हान वाटतं? नाही, आव्हान नाही वाटत. ती महायुतीचा उमेदवार असो, कारण शेवटी काय माहितीये का, आपण माणसंच आहोत. आता जो माझ्यासमोर उमेदवार आहे ना, त्या उमेदवाराला मी लहानपणापासून बघितलेलं आहे. असं नाही की ती माझ्यासाठी अनोळखी आहे, ती व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी. आणि शेवटी बघा, खेळ असो, राजकारण असो की कुठलीही स्पर्धा असो, स्पर्धेमध्ये असतात उमेदवार अनेक, पण जिंकणारे एकच असतो. तो कोणी, त्याचं भाग्य आहे. परिवर्तन जर व्हायचं असेल तर ते होणारच, त्याला कोणीच नाही रोखू शकत. आणि परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. परिवर्तन करणं हे जनतेच्या हातामध्ये आहे. आता जनतेलाच जर ते परिवर्तन नको असेल तर त्याच्यासमोर आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागतच करणार आहे. पण जनतेला परिवर्तन हवं असेल तर जनतेने नक्कीच परिवर्तन करावं, कारण तुम्हाला काय मिळालंय आणि काय मिळालं नाही 5 वर्षामध्ये याची जनतेने खरोखर बेरीज वजाबाकी करायला हवी. आज आमच्यासोबत मानपाडा प्रभाग क्रमांक 3B मधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शोभा लोणारे मॅडम आमच्यासोबत होत्या. आज त्यांनी ठाण्यात आणि मानपाड्यात कोणत्या पद्धतीचे जे समस्या किंवा ज्या गरजा, मूलभूत गरजा नागरिकांच्या आहेत, किंवा लोकांना होणारे त्रास, किंवा महिलांना होणारे त्रास, किंवा विद्यार्थ्यांना होणारे त्रास, या विषयावर, आणि ठाण्याची प्रगती किंवा भूमाफिया कसे माजले किंवा सत्ताधारी कसे माजले, याविषयी त्यांनी आम्हाला न्यूज 04 महाराष्ट्राला एकदम सविस्तर माहिती दिलेली. म्हणून न्यूज 04 महाराष्ट्र त्यांचं प्रथम स्वागत करते आणि धन्यवाद देते. न्यूज 04 महाराष्ट्र बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी श्रवण पाटील, ठाणे.